नमस्कार बहिणीनो, तुमच्यासाठी मोठे अपडेट घेऊन आलेलो आहे लाडकी बहीण योजनेबद्दल। आता तुम्हाला माहित असेल या जून हप्त्याचा जीआर तर आलेलाच आहे, कळतंय बहिणीनो। आणि जेव्हा ह्याचा जीआर आला होता तेव्हा लगेच आपल्या युट्यूब चॅनलवर याबद्दल व्हिडिओ टाकण्यात आला होता, कळतंय। आणि तो शॉर्ट व्हिडिओ अशामुळे टाकला की तुम्हाला कळावं की हा जून हप्त्याचा जीआर आलेला आहे। आता आपण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे या जीआर मध्ये काय आहे, आणि या जीआर मध्ये एक खुश खबर पण दिलेली आहे। ठीक आहे बहिणीनो, तर हा जीआर मध्ये काय आहे ते सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। तसेच आता जीआर आला तर आता ह्याचं वितरण कधी होणार आहे। भरपूर बहिणींचा प्रश्न आहे की आज आणि उद्या मध्ये याचं वितरण होणार का, कळते। तर बहिणीनो, याबद्दल पण एक मोठे अपडेट आलेले आहे आणि त्या अपडेट मी पुराव्या सहित क्लिअर करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, ठीक आहे बहिणीनो। तर बहिणीनो, सर्वात आधी आपण हे जाणून घेऊया की या जीआर मध्ये काय काय आहे, काय महत्वाच्या गोष्टी आहेत या जीआर मध्ये। ठीक आहे बहिणीनो, तर तुम्हाला जीआर दिसत असेल स्क्रीनवर, तर बघू शकता हा जून हप्त्याचा लेटेस्ट जीआर आहे आणि तुम्ही याच्यावर तारीख पण बघू शकता 8/7/2026, म्हणजेच काल 8 तारीख होती आणि काल हा जीआर आलेला आहे संध्याकाळी। ठीक आहे बहिणीनो, आणि वरती कोपऱ्यात बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2026 ते 27 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत हा जीआर आहे। आणि महाराष्ट्र शासन सामाजिक व न्याय विशेष सहाय्य विभाग, तर बघू शकता। आणि अजून काय दिलेले यात, अजून पण बघू शकता शासन निर्णयमध्ये भरपूर काही दिलेले आहे आणि मी तुम्हाला फक्त महत्त्वाच्याच गोष्टी सांगणार आहे। तर दुसरा मुद्दा बघू शकता तुम्ही काय लिहिलेले आहे, वित्त विभागाच्या संदर्भाने दिनांक 9/4/2025 रोजीच्या परिपत्रकान्वये सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे। त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी या लेखा शीर्षकाखाली माहे जून 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ अनुसूचित जाती घटकांतर्गत पात्र लाभार्थी महिलांना अदा करण्यासाठी, बघू शकता बहिणींनो, मोठे खुशखबर आहे। तुम्हाला हा जूनचा हप्ता याचा लाभ अदा करण्यासाठी हा जीआर आलेला आहे, कळते बहिणींनो। आणि अजून काय दिलेले तुम्ही बघू शकता, विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे। म्हणजेच हा लाभ तुमच्याकडे अदा करण्यासाठी मान्यता शासनाकडनं आलेली आहे। ठीक आहे बहिणीनो, ठीक आहे बहिणीनो, तर जीआर मध्ये ज्या ज्या गोष्टी महत्वाच्या होत्या ते मी तुमच्या आता क्लिअर करून दिलेल्या आहेत एकदम क्लिअरपणे। ठीक आहे बहिणीनो, आणि ज्या ज्या बहिणीने या गोष्टीची जाणीव नाहीये त्यांना हा जीआर शेअर करायचा आहे। या जीआर मध्ये काय आहे काय नाही, भरपूर बहिणींना फक्त एवढंच माहिती की जीआर आलेला आहे, त्या जीआर मध्ये काय आहे ते अजून भरपूर बहिणींना माहीतच नाही। तर हा जीआर त्यांना शेअर करायचा आहे। ठीक आहे बहिणीनो, तर आता हा 8 तारखेला हा जीआर आलेला आहे जून हप्त्याचा। ठीक आहे, तर आता याचं वितरण कधी होणार, तर बहिणीनो आज गुरुवार आहे आणि उद्या शुक्रवार आहे आणि परवा शनिवार आहे। या 3 दिवसात वितरण होण्याची शक्यता खूप कमी आहे। एखाद्या वेळेस वितरण होऊ पण शकतं, पण या 3 दिवसात वितरण होण्याची शक्यता खूप कमी आहे। पण सोमवारपासून म्हणजे 13 तारखेपासून 100% या जून हप्त्याचे वितरण सुरू होणार आहे, कळतंय बहिणीनो। हा जो काही पुढचा आठवडा आहे, सोमवारपासून जो काही पुढचा आठवडा सुरू होतोय 13 तारखेपासून, तर या पुढच्या आठवड्यात तुमच्या खात्यात हा जूनचा हप्ता 101% तुमच्या खात्यात हा जूनचा हप्ता जमा होणार आहे। ठीक आहे बहिणीनो, आणि मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तुम्हाला जून हप्त्याची वाट बघावी नाही लागणार आणि लवकरच तुमच्या खात्यात हा जून हप्ता जमा होणार आहे। ठीक आहे बहिणीनो, आता जून हप्त्याचा जीआर पण आलेला आहे आणि आता पुढच्या आठवड्यात तुमच्या खात्यात हा जमा पण होईल। ठीक आहे बहिणीनो, तर भरपूर बहिणींना या पण गोष्टीची जाणीव नाहीये की जून हप्त्याचे वितरण कधी होणार आहे, त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। ठीक आहे बहिणीनो, अजून तुम्हाला काय अडचण आली असेल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की विचारायचं आहे आणि लाडकी बहीण होण्याच्या अशाच अप टू डेट खबरसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। ठीक आहे बहिणीनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।